गुड इव्हनिंग. मी डॉक्टर सोनल आणि पुन्हा एकदा बोलतेय डायरेक्ट दिल से. आता बोलायचं कशावर आज? तर ताजा ताजा विषय 6 जुलै 2026चा पाऊस. बाप रे, सकाळपासून नुसत्या त्या पावसाविषयीचे न्यूज, रील्स, चर्चा त्यातच आहे. आणि येता येता जेव्हा माझ्या घरापासून जवळच्या एका चौकात उतरावं लागलं आणि पुढे पाण्यामुळे ब्लॉक झाल्यामुळे त्या चौकातून 2-2.5 किलोमीटर चालत जेव्हा यायला लागलं, तेव्हा ह्या सगळ्या प्रक्रियेचा आपणही भाग आहोत. ह्याचं अगदी ताजं ताजं उदाहरणच मिळालं मला. तर होतं कसं, इतके दिवस आपण खूप ऊन आहे, खूप गरम होतंय, खूप चिडचिड होतीये, कधी एकदा पाऊस यायचा म्हणून पावसाची वाट बघत होतो. आणि आता पाऊस येतोय, भळाभळा कोसळतोय, तर आता आपल्याला तेही अति वाटायला लागलं. तर थोडक्यात काय आहे, की पाऊस, हे जे वेदर चेंजेस असतात किंवा हे जे काही बदल असतात ते माणसाच्या मनावर परिणाम करतात, आपल्या सायकोलॉजीवर त्याचा परिणाम होतो आणि त्याच्यावर आपण बरेचदा आपला मूड जर अवलंबून ठेवला तर मग आपली चिडचिड, किरकिर, जे काही आहे तुम्हाला माहीतच आहे, ते सगळं सुरू होतं. बरं, पाऊस ही अशी अतरंगी गोष्ट आहे ना, जी तुम्ही अगदी एखाद्या छानशा रोमॅन्टिक ठिकाणातून, मोठ्या अशा काचेच्या खिडकीतून बघितली तर तुम्हाला पाऊस रोमॅन्टिक वाटेल. जर तुम्ही कुठेतरी घाईघाईने निघाला आहात महत्त्वाच्या कामासाठी आणि तेव्हा जर पाऊस आला, तर तुम्हाला ते एक विघ्न वाटेल. जर कुठे जायचं टाळायचं असेल, तेव्हा पाऊस आला तर तो तुम्हाला जवळचा मित्र वाटेल. मग अशा वेळी मी काय करू शकते, तर स्वतःच्याच मानसिकतेवरती, स्वतःच्या चिडचिडेवरती, मूडवरती कंट्रोल करू शकते किंवा अडॅप्ट करू शकते. आता येताना पाऊस पडत होता, मला चालत यावं लागलं, रिक्षा मिळत नव्हती, बस मिळत नव्हती. तर ह्या गोष्टीला काही इलाज होता का? नाही. माझ्यासमोर उद्दिष्ट काय होतं, की मला घरी पोहोचायचं आहे. अगदी रॅपिडोवाल्याने तिप्पट भाडं सांगितलं तरी रिक्षाच यायला तयार नव्हती, कारण पुढे जाऊन रोड कुठेतरी ब्लॉक होते. म्हणजे लोकं म्हणत होते, पण काही कळलं नाही नेमकं काय. तर रिक्षा मिळायला तयार नाही. मग आता काय वेळ, आता थोडं चालत जायला वेळ लागणार माहीत होतं, पण मग आता तोच पर्याय निवडला, कारण शेवटी घरी तर पोहोचायचंच आहे. मग म्हटलं तर चालतच जायचं आहे. पाऊस तर पडतोच आहे, छत्री आहे आपल्याकडे, तर आपण जाऊ शकतो, निदान स्वतःला भिजण्यापासून वाचवू शकतो. मग म्हटलं जाता जाता रस्त्यात 2-3 दुकानं दिसली, म्हटलं चला आता तसंही मागवता तर काही येणार नाही ब्लिंकिटवरून, तर जाता जाता थोडं घरचं सामान घ्यावं म्हणून ते घेतलं. मग गाणी ऐकत ऐकत भले तिथे अगदी ते नाही का मॅनहोलमधनं पाण्याचे बुडबुडेवरती येऊन पाणी असं वाहत होतं रस्त्यावरून, हे ते पण मला खरं तर थोडंसं हायजेनिक इश्यू वाटत होते, की बाबा काय हे एवढं पाणी, कारण माहिती आहे ना किती किती प्रकारची घाण असते रस्त्यावरती. पण अगेन काही इलाज होता का? नाही. पावसाळा आहे, हे असंच राहणार आहे. तर मनाची तयारी करायलाच हवी, कारण कधी कुठली वेळ तुमच्यावर कशी येईल हे तुम्ही नाही सांगू शकत. म्हणून मग मी काय केलं, की जाऊ दे. मग म्हटलं निदान मी शांत डोक्याने घरापर्यंत पोहोचले तर आजचा व्हिडिओ तरी बनवू शकले. नाहीतर आल्या आल्या खरंच इतकी वैतागलेली होते, कपडे भिजलेले, सगळ्या घाणीतून चालत आलेले, चपलं ओली, छत्री ती गळतीये, अशा सगळे केस भिजलेले. पण मग म्हटलं की नाही, हे चालणारच आहे. तर मी जर ह्या गोष्टीचा त्रास करून घ्यायला लागले तर काय नाही होणार आहे, त्याने मलाच त्रास होणार आहे आणि पर्यायी मी घरात आल्या आल्या माझ्या घरातल्या लोकांना त्रास होणार आहे माझ्या चिडचिडीचा, बाकी काही नाही होणार आहे. म्हणून अडॅप्ट होणं म्हणजे गोष्ट तशी छोटीशीच आहे, डे टू डे लाईफमधली आहे, पण ती आपल्याला अडॅप्ट होण्याविषयी सुचवते, की मुळात कदाचित परमेश्वराने जेव्हा या सृष्टीची रचना केली त्याने हाच विचार केला असेल, की हे बदल एवढ्यासाठीच मी घडवून आणतो, कारण तुम्हाला बदलत्या गोष्टींबरोबर बदलता आलं पाहिजे, बदलाचा त्रास नाही झाला पाहिजे आणि तुम्हाला त्या गोष्टीला, त्या वातावरणानुसार स्वतःला त्या त्या रंगामध्ये नाही का रंगलं पाहिजे, की जेणेकरून हां, त्रास होणार नाही. नाहीतर तुम्हाला जर त्रासच करून घ्यायचा आहे तर चॉईस शेवटी तुमचीच असते. तुम्ही किटकिट करून "ऐक गं, किती घाण आहे, किती हे आहे, किती ते आहे, किती ट्रॅफिक आहे, किती पाऊस पडतोय." हा पण तुमच्याकडे चॉईस आहे आणि ते ह्युमन नेचर आहे. त्यात चूक, वाईट, बरोबर काही असं काही नाही. तो आपला आपला व्ह्यू असतो, पॉइंट ऑफ व्ह्यू असतो, आपलं आपलं जजमेंट असतं हे. पण जर तुम्हाला हे शाबूत ठेवायचं असेल, की जेणेकरून तुमच्या आगामी कार्यक्रमांवर किंवा कामांवर वाईट परिणाम होऊ नये असं जर वाटत असेल, तर मला वाटतं की स्वीकारा यार गोष्ट. पावसाळा आहे, पाऊस तर पडणारच आहे. कुठेही जाण्या-येण्यासाठी काय आहे ती काळजी घ्या
आवश्यक तेवढं, शक्यतो गरज नसेल तर बाहेरच पडू नका. अत्यावश्यक असेल तर तशी सोय करून किंवा संभाव्य अडचणींवरती आपण कसं मात करायचं ह्याचं एक छोटं मोठं कॅल्क्युलेशन करून घरातून बाहेर पडा. कसंही करा, पण फक्त शांततेने, प्रेमाने, जमलं तर खूप साऱ्या पॉझिटिव्हिटीने ह्या बदलांना सामोरे जावा, एक्सेप्ट करा. त्याने होईल काय, एक तर तुमचं मन घट्ट होईल. शेवटी पाऊस हा सुद्धा निसर्ग नियमाचा एक घटक आहे आणि तो खरोखर किती इम्पॉर्टंट आहे हे आपल्याला कळतंच. आणि शेवटी आज जे पण काय अगदी ओला दुष्काळ येण्याएवढी परिस्थिती निर्माण झाली ती कुठेतरी मानवनिर्मितच प्रॉब्लेम्समुळे आलेली आहे. मग आपणच केलेल्या गोष्टी निस्तरताना आपणच कोणाला शिव्याशाप कशाला द्यायचे किंवा किरकिर कशाला करायची आहे ना. शक्य तितकं असं काही होऊ नये म्हणून आपण काळजी घ्यायची की जेणेकरून हा पावसाळा आपल्या सगळ्यांना सुसह्य होईल. बाय. तोपर्यंत मी जाते आता पावसावर कविता करायला.